झालं रे? अरे तुला सांगतो मी, ही गोष्ट कोणाला सांगू नको. मार्की म्हैस आहे ती, मला बंड्यानं सांगितलं. काय गोष्ट करू राहिला? मग काय तर त्या काशीनाथले मारलं का त्या मशीन. हा बा तू पाय बरोबर त्या डोके गिकेल पाहिजे बरोबर लागेल त्या डोक्याले. मार्की म्हैस आहे ती म्हणून ती कुराला दे. बाबा कामा नाही दी म्हैस. अरे बापरे, पुरं डोकं फोडलं माय. पण मला एवढं समजते, तुम्हाला माहित नाही कधी म्हैस मारते म्हणून. एवढं जवळ जायची गरज आहे का? अरे मी तिला खायला टाकत होतो ना, माय बी शिंग मारलं तिने एवढं मोठं. काय करा, एवढं असते का? घरच्या माणसाला मारते. मारला आता तुम्हाला माहित नाही का? जाऊ द्या तिकडे, आता तुला दवाखाना केला ना. मग काय करता बरं सांग बरं तुम्ही आता. जे झालं ते झालं. हो ना, जे झालं ते झालं, बरोबर आहे तुझं. पण आता हे पाय ना किती दुखू राहिलं माय. कसं जाऊ बरं म्हशी जवळ आता मी. तिला मी पाहतो नाही आता. नका पाहू, मी तिथे चारा गिरा देते, टेन्शन घेऊ नका तुम्ही. जाऊ नका त्याच्या जवळ आता. नाही तू नको टाकू दिले. मी काही ठेवत नाही म्हैस बाबा घरी, आता हिकून टाकतो दिले मी आता. लय झालं ते. हो नाही बाबा, घरी दूध गीत लागते ना. 5-6 लिटर दूध देतील ती म्हैस. चांगली आहे ती म्हैस. काय करतं, लोकांचा जीव घे नाही ते. बाय मरता मरता वाचलो का मी. बरं झालं का, कुठं मारलं नाही का माय बिन. मरता मरता वाचलो मी. तुम्हाला काय आहे? हो ना बाबा, पण आता काय इकता का मग आता? नाही ठेवत नाही मध्ये बुजारणं घरी आता माया. काय काम आहे बुवा, घरच्या जवळच्या माणसाला मारते. आता कोण जाते त्या जवळ आता. दूध काढायची भीती वाटते मला आता. सांगा बरं तुम्ही मग आता काय करता? तुम्ही इकून आले का मग आता? सांगू राहिलो मी तुला, इकून राहिलो मी ती म्हैस. मग घ्या, मी काय म्हणतो, आपल्या गावात कोणाला लागत असेल सांगून दे बाबा. कसं आता मी इकून टाकतो रे मध्ये. नाही रे बाबा, ऐकू नका ती म्हैस. काय किती चांगली आहे म्हैस ती. ऐकू नका. नाही रे बाबा, नाही ठेवत. सांग तुम्ही, मला दूध नाही पाहिजे, मला काहीच नाही पाहिजे. काय आहे तुम्ही, पण आपल्याला ते बुजारणं ठेवत नाही मी ते. काय म्हैस आहे काय ते. घरच्या माणसाला मारते. पायवर हे किती लागू मुली. पाय किती आगू राहिले. करा बाबा मग तुमच्या विचारानं. तुम्ही म्हणता इकता का, पण मस्त देते ती दूध गीत देते मस्त 5-6 लिटर. चांगलं दूध देते ती म्हैस. नाही हिकतो मी ती म्हैस आता. बस झालं ते कामच नाही धंदा ते. पाय ना ते लोकांचा जीव घेणार ते. पाय बरं जराशे वाचलो मी. तू गेली का तुले मारते, मंग्या गेलं तर मंग्याला मारते. इकतो मी लवकर ते. बाबा राहू द्या ना, काय निघता बरं ते. नाही रे मंग्या, इकाच लागते आता मला. कसं मला पैशाची गरज आहे आता. लय झालं तिचं आता. मला मारलं पण तिनं काय ते पुरत नाही धंदी आता. मी काय म्हणतो, गावात नाही बा विचार कोणाले. मला म्हैस गीस पाहिजे असेल तर आहे म्हणा आपली. सांगा म्हणा कसं काय करायचं ते. बाबा गावात कोण घेते दिली आता त्या म्हशीले? अरे घेतात ना बोलले जण आपल्या गावात. ते कवर बुडा आहे, ते संभाजी बुडा आहे, कैलास आहे, शांताराम आहे. किती जण आहेत का बाबा? त्यांना माहित पडलं तर म्हशीनं मारलं तुम्हाला मग असं. अरे लोकांना सांगतात कशाला बा म्हैस मार्के म्हणून. हे सांगून द्यायचं असं आहे म्हणा. चांगली म्हैस आहे म्हणा. 5-6 लिटर दूध देते म्हणा 2 टाइम. एक नंबर म्हैस आहे म्हणा. मग काय तर कोणी दुसऱ्याने घेतली आणि त्याला मारलं गेलं म्हशीनं. सांगून द्यायचं. नवड्या माणसाला मारते म्हणा ती. जेव्हा तुम्ही ओळखीचे होसाल म्हणा तेव्हा मारणार नाही म्हणून तुम्हाला. दुसरं काय होणार आहे. पहा बाबा तुमच्या विचारानं. बरं सांगू का मी मग? कोणाला लागत असेल विचारून पाय. आणि मी पाहतो आता कसं लय झालं बाबा ते आता म्हैस लवकर का लागते आता. कसं ते जास्त झालं का नाही, एखादा घरातला माणूस मरते बाबा. मग काय तर मारतेच ती म्हैस. गेमच करते एक दिवस. बरं ठीक आहे, मी पाहतो गावात कोण आहे काय ते. बरं ठीक आहे. अहो निघतं रे म्हैस ती. काय करतर बंड दादा. बाबाला म्हणते पैशाची गरज आहे वाटते. इकतो म्हणते, काय ठेवत नाही म्हणते मी ते आता. कोण करते म्हणते एवढं. आता मग म्हटलं तुला घ्यायची असेल तर म्हैस तर येतो म्हटलं संध्याकाळी. अबे दुधावर चालले पैसे काढता तुम्ही. काय कशा लिकू राहिले बे? अरे बाल्या, तेले विषय वेगळा आहे. आता आम्हाला पैशाची गरज असलं तर इकाच लागते. कोणती गोष्ट असो ना ती. आता मग म्हणतो बंड दादा तुला घ्यायची असेल सांग म्हटलं कसं काय करायचं ते. येतो ना मग संध्याकाळी. कोण काय घेते ते पाहतो. गड्या माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. पण आता तू म्हणते की बा येजो एवढा मला मान द्याला. पाहतो मग काय किंमत कशी आहे. मला पटत असेल तर घेईन मग बा. हो येऊन जातो संध्याकाळी. समजते तुला काय किंमत कशी काय ते. तुझ्या बजेटमध्ये जेवलं तू घेतो मग. आम्हाला काय कोणाला इकणं सारखंच पडतंय मला. तर येतो मग. बरं ठीक आहे. पण काही प्रॉब्लेम नाही म्हशीमध्ये? नाही काही प्रॉब्लेम काही नाही का. काय प्रॉब्लेम कशाचा असते रे म्हशीचा. म्हैस असते. नाही बा एकदमच तुम्ही विकू राहिले म्हणून म्हटलं मी. कारण की तुझ्या बाप त्या दिवशी म्हणे मला 1 नंबर म्हैस आहे म्हणे. 2 टायमाला दूध देते म्हणे. काही टेन्शन नाही म्हणे. म्हणून म्हणून राहिलो बा. मला वाटलं बरं ठीक आहे ना. चालते येतो मी संध्याकाळी. पाहतो समजा माझ्या बजेटमध्ये जमलं तर मी घेतो विकत. बरं ठीक आहे. येतो संध्याकाळी. ठीक आहे येतो. काय रे मग दादा विकू राहिला म्हणते म्हैस? होणार आहे, पण त्याचं बोलण्यावर मला वाटून राहिलं का त्या म्हशीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे का. काय ना काही 100% फॉल्ट आहे. कशाचा फॉल्ट राहते रे काही म्हणता का? 100% फॉल्ट आहे. त्याच्या बोलण्यावर समजून राहिलं मला. ते असं अटकत बोलू राहिला. त्याला बोलतात नाही बरोबर. नाही म्हणते प्रॉब्लेम आहे असं करू राहिलं ते. 100% काही ना काही फॉल्ट आहे. अरे हो खाल्लं का संध्याकाळीला का? म्हणजे बापा नेलं तर दवाखान्यात. कुठं दवाखाना कुठं नेलं तर? इथंच आपल्या गावाच्या दवाखान्यात दिसलं तुम्हाला गाडीवरती. बाप दिसला होता. नाही म्हणतो चालू नशी म्हटलं काही पडलं गेलं असं म्हणलं कुठून. आता लागलं रे बाबा बजेटमध्ये. आता लागलं माझ्या लाईट. म्हणजे बहुतेक त्या मंगाच्या बापाला त्या मशीन मारलं वाटतील काय. म्हणून ते इकू राहिला का नाही. असं गणित आहे बहुतेक. हो का तसं आहे का?
हो ना नाही तर एवढ्या लवकर कोणी म्हैस शिकते का बे? म्हशीला झालेच किती 2-3 महिने झाले फक्त. दूध मस्त देते म्हणे असं तसं म्हणे. एका एकदमच विकून आला ते बुडा. काय नाही फॉल्ट आहे ना भावा. मारला वाटतं रे त्या म्हशीनं. मारकी म्हैस आहे ती. अरे नाही का खरे मग सांगतो ना आपल्याला म्हैस बा मारती असं तसं घे म्हणते तुले. हो ना बा मित्रांनो बोलत आपण. आपल्याला तरी सांगते का ते की बा म्हैस मारकी आहे तू घेऊ नको. नाही म्हणते तेव्हा बजेटमध्ये असलं तर तू घेतो म्हणते. पाय बरं ते कामाने बे काढ तोंडीच दे लय भारी दे. हो ना बे दिसतं तसं नाही ते. लय भारी आहे ते. जाऊ दे तिकडे. पाहू ना संध्याकाळी कोण घेते ती म्हैस आता. बोला काय बोलता तुम्ही सांगा बरं. काय काय म्हणता काय मग? म्हैस चांगली आहे तशी पण मला जवळ जाऊन पाहायचं. खातीकडे 100% मार. मग काय मारतील बाबा ही म्हैस. मरशीला मला एका रट्ट्यात नाही एका लाचीत मरते कुठं हे. अरे जवळ काय म्हणजे म्हैस पाहा ना सारखीच पडते ना. काही राजा जवळ जाऊन का मारते? अरे पायाचं लंगडी आहे का गंगडी आहे का काही आहे का पाहायचं फक्त. मुर्रा मैसान राजा काय बोला तुम्हाला बरं आता. अरे बाबा मला पैशाची गरज आहे म्हणून मी इकडून आलो. नाही तर मला ही म्हैस शिकायची नव्हती. इग्नोर पण नव्हतं. पण आता कसं असते माणसाला काही इकायला लागते. इकायचं काम पडलं काही इकायला लागते माणसाला. असं झालं ते काम आता. सांगा तुम्ही काय म्हणता मग? महादेव बोला तुम्ही काय बोलता काय कसं काय सांगा मग. म्हैस चांगली आहे मला माहिती आहे ती. पण काय मग काय सांगते संभाजी बुडा काय म्हणता तुम्ही? काय मुलं तर सौदा चांगला नाही मोटर राहिला बरोबर 1 लाखाच्या वर मोटर राहिला गडी आपला. अरे बा 85 म्हणतो मी तुले. काय चान्स आहे? 85,000 हा बरोबर पुरते. बा तुले बरोबर मला बरोबर देतं का मला 85 रुपयात नाही आपला सॉरी 85,000 नाही. नाही ना 85 मध्ये जमत नाही ते. मुर्रा म्हैस आहे ना 1 लाखाच्या वर त्याची म्हैशी. दूध पाहणं किती देते? 5 लिटर दूध देते मला 2 टाइम आले सकाळी संध्याकाळी. पाहा ना तुम्ही म्हैस पाहा ना पहिले. म्हैस चांगली आहे. मी काय म्हणतो 90 करून टाका. बरोबर झालं हिशोब ते आता कसं घेतो आम्ही म्हैस. नाही ना 90 तुम्हाला सांगू काय राहिलो मी. जाऊ दे तुम्हाला पटत नसेल एक काम करा तुम्ही संध्याकाळी या बरं. संध्याकाळी या. संध्याकाळी आपल्या पारावर मीटिंग बसते आपली. कोणाला किती बोलायचं काय बोलायचं ते जे सगळ्यात जास्त बोली बोलणार त्याला मी देऊन टाकतो. तुम्ही जवळ जाऊ नका बरं. म्हैस मारते बरी नवीन माणसाले. काय मारते का म्हैस? नाही तसं नाही मारत म्हैस पण कसं जवळ कसं नवीन माणसाला मारते. तेच म्हणून राहिलो तुम्ही आता म्हणून राहिले मला जवळ जाऊन पाहायचं. जाऊ नका जवळ मारते म्हैस. नाही रे बा मग घेतल्यावर कसं करायचं बे? त्याचं काय टेन्शन घ्यायचो. 2-3 टोपले टाकले का नाही एकदा म्हैस ओळखी झाली म्हैस मारत नाही ते. असं आहे ते गणित. ते नवीन माणसाला मारते. हो का असं आहे का? बरं बरं आता तू नाही म्हणून राहिला नाही बुवा संध्याकाळी येऊन पाहतो मग मी. माझ्या बजेटमध्ये जमत असेल तर पाहतो मग मी. बरं तसं करा संध्याकाळी आपली मीटिंग बसते गावातनी चौकातनी. ज्याला बघ घ्यायची ते घ्या. मला काही नाही मला इकायची कसं मला गरज आहे. तेच म्हणून राहिलो मला पैशाची. बरं काशीनाथ मी काय म्हणतो एक काम कर 95,000 देऊन टाकले आता कसं म्हैस मला चांगली वाटली म्हणून म्हणून राहिलो. अरे बा डोकं फोड का तुमच्या पुढे. आज दिसतं डोकं फोडलं बा मशीन माया. अरे तुम्हाला काय म्हणून राहिलो मी 1 लाखाच्या वर देत नाही मी पैसे. 1 लाखात पट्टी का तुला माझ्या तू 95 90 95 करू आला. घर सरळ सरळ एक काम कर ना 1 लाख रुपये म्हण आता घे बा. नाही ना एवढं बरोबर नाही ना. एक काम करा संध्याकाळी पाहतो मी. समजा कोणी 1 लाखाच्या वर नाही मागितलं तर मला देऊन टाकतो मग आता. बरं ठीक आहे संध्याकाळी चालते. मला काही नाही जे सगळ्यात जास्त पैसे देते मी त्याला देऊन टाकतो असा विषय येते. बरं ठीक आहे बा संध्याकाळी तर संध्याकाळी चाल बा म्हैस चांगली आहे बरं तसं काही पाहायचं काम नाही. बरं संध्याकाळी भेटू मग. येजा मग 4 वाजता समजते आपल्याला काय कसं काय हिशोब आहे ते. सौदा करून टाकू मग आता काय कोणाला काय किती घेते ते ऐकून टाकतो मी सर कसं. हो ना चालते ना पाहतो मी. चाल युक्त बाबा तुला मी आता मायाबिंद मारते का थांबतो आता. का चांगलीच तर म्हैस आहे बे. काऊन करू तुम्ही? बुड्याला पैशाची गरज आहे ना मामा म्हणून निघा लागते आता. काय करता चांगली पैसा आहे ती. मग कसं येतं म्हटलं संध्याकाळी तुम्ही समजा तुम्हाला बाबा तुमच्या बजेटमध्ये येत असेल तुम्ही घ्या बा मला काही नाही. म्हैस कर चांगली आहे का मग ती मारते गिरते का बा? नाही मारत नाही ती नवीन माणसाला मारते फक्त ती. मारते काय तुम्हाला थांबन म्हणा इकडे तिकडेच मारते बरं. नाही मारत नाही म्हैस. हो का मारत नाही ना. बरं काही प्रॉब्लेम नाही ना बा. नाहीतर बरं घ्या 2च काय 5 टक्के 2च द्यायचं. नाही ते मुरा म्हैसाला लय दूध देते ती म्हैस. 2 टायमाला 5-5 लिटर देते ती. 10 लिटर दूध देते ती म्हैस. मग काय तर तुम्हाला खोटं वाटते का? नाही पाहिलं मी त्या म्हशीचं दूध आलो तुम्ही त्या दिवशी मस्त दूध देते म्हणा ती. म्हणजे विकायला लागते नाही का तुम्हाला काय कुठे काय गरज पडली पैशाची? असते आता लाईफ मध्ये प्रॉब्लेम. आता काय पैसे म्हणजे काय ना काही लागत राहते माणसाले. आता काम होतं बुड्याले. बुडा म्हणते आता म्हैशीचं काही एवढं हे नाही म्हणते आता. कोणी काही करायला नाही. मी चाललो आता तिकडे पुणे गिण्याला चाललो मी मुंबईले. आता मग घरी कोणी करू लागले पण नाही. बाबा म्हणते काय ठेवतो म्हणजे बुजाळणं देतो म्हणते इकून आता. हिरी बाबाला पैशाचं काम आहे घ्या म्हटलं इका म्हटलं मग आता. हो का कोणी मागितली नाही का म्हैस? नाही संभाजी बुड्यानं 85 मध्ये मागितली आणि महादेव काकानं 95 मध्ये मागितली म्हैस. पण बाबांना काय दिली नाही. बाबा म्हणे 1 लाखाच्या वर पाहिजे म्हणते आपल्याला. काय इतकं म्हणते 95 97 बरोबर 1 लाख रुपये पाहिजे म्हणजे आपल्याला. समजा 1 लाखाच्या वर जे देईल त्याला इकून टाकतो म्हणे मी. बापरे 1 लाखाच्या वर आहे. चांगला आहे रट्टा मग तर. चांगली आहे दूध देते ती म्हैस. ते म्हैस कशी पाहा तुम्ही म्हैस पाहा तुम्ही मग म्हणसाल बाबा का म्हैस आहे काय. बरं येतो ना मी संध्याकाळी मग पाहतो. बरं ठीक आहे हो या. काय घेऊ नका म्हैस ती. काऊन रे?
काय घेतात ते मार्की म्हैस आहे ती त्या मंग्याच्या बापाले मशीन त्या मारलं त्याच्या बापाले म्हणून ती विकू राहिला. तुला कोण सांगितलं रे? मला सांगितलं नाही कोणी पण मी अंदाज लावला बरोबर. काल त्याच्या बापाला दवाखान्यात नेलं त्या डोक्याला लागलं वाटतं त्या बापाले. बहुतेक असं झालं ते गणित मशीन मारलं वाटतं त्याले त्या मंग्याच्या बापाले. मंग्याच्या बापानं विकू राहिला म्हैस ते. असं आहे का ते? कॉमन सेन्स वापरा ना राजा तुम्ही. काय बोलता तुम्ही? बुद्धी तर लय आहे तुम्हाला. मला काय माहिती रे माझ्या बापाला मारलं गेलं म्हणून. मी म्हटलं इकू राहिले असं झालं का ते? म्हणजे मशीन म्हैस मार्के वाटते ती. निराबा शिंगच फिरवते इकडे तिकडे. जवळ जाऊन पहा तुम्ही पहा तुम्हाला असं फेकते ती. अरे बापरे बारकी म्हैस आहे ती. बापरे कठी राहिले का मग? तर मग हे सांगत पण नाही बुवा मामा करते सांगत नाही ना बुवा मार्की म्हैस आहे तुम्ही घेऊ नका काहीच नाही बुवा. लय भारी आहे ते. त्याला काय करावं लागते ते कशाला सांगेल आपल्याला. असं आहे का ते? बरं आहे बुवा. माझं म्हणणं एवढं आहे, महादेव काकानं 95 मध्ये मागितले आणि म्हैस मग देऊन टाकायला पाहिजे ना. तिच्या बापाला पाहिजे ना, एकाला काही वरी पाहिजे म्हणते. मार्की आणि एकाला काही वरी पाहिजे किंमत. अरे भाल्या शेवटी पैसा आहे बाबा ते. मग कोणी समजा एकाला काही म्हैस चालली ती कशाला गेली बरं 95 मध्ये आणि ती कशाला सांगेल बरं आपल्याला की मार्की म्हैस आहे म्हणून ते. आता आपल्याला माहित पडलं. असं आहे का ते? पैशा पुढे चांगल्या थंडी होतात बाबा. मग काय आजकाल पैसाच आहे. ज्याच्यावर पैसा नसला का नाही त्याला हुंगून पाहत नाही फिरून पाहत नाही असं का नाही ते. मग आला का रे? कोणा सांगितलं? सगळ्या सांगितलं. शांताराम मामाले, कैलास काकाले सगळं सांगितलं. जमलं नाही का? म्या सांगितलं आता संध्याकाळी समजते कडे इकून टाकतो ते बुजावणार आता. बस झालं. मला लय जण विचारत जायचं ती म्हैस काऊन निघू राहिला म्हणे तू. काय झालं म्हणते म्हशीले? मी म्हटलं काही नाही, पैसे जायचं नाही म्हटलं म्हणून निघू राहिलो आम्ही. बरं झालं. मला लय जण विचारत जायचं आता काय करते रे बाबा. पण हा बाय लोकांना सांगू नको बरं ती मार्की म्हैस आहे म्हणून. नाही मी माझ्या मित्राला सांगितलं मार्की म्हैस आहे ती आणि ते सगळं का लोकांना काय सांगू मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो मी काय म्हणते थोडा विचार करा बरं. चांगली म्हैस आहे ती. बाबा दे मग 17 खेप सांगू राहिलो मी तुले. इकाजी म्हणजे इकाजी विषय संपला. विचार करा ना हे करा असं काऊन लावलं मागं तू. तसं नाही म्हणत मी, पण एवढं चांगलं दूध देते म्हणून म्हणली मी तुम्हाला. काय करतं दुधाचं? माणूस तर आला पाहिजे जिवंत. तिच्या जवळ गेलं निरा ते शिंग फिरवते. बस झालं वाचलो मी. मरता गेलतो ना मी कोमातनी. करा बरं काय करता ते तुम्ही. इकून टाका मग. काय आता तुम्हाला म्हणून राहिले मी राहू द्या आणि तुम्ही काय गोष्ट राहिले. तुम्ही म्हणता इकता शिकता. मग करा बाबा तुमच्या विचारानं. नाही मी ठेवत पण नाही. ती टाइम पडल्यावर मी बकरा घेणार पण ती म्हैस नाही घेत आता. बस झालं. करा बाबा तुमच्या विचारानं मग आता. मग या पहा आता म्हैस आण लवकर द्या. कुठं आपल्या तिथं चौकात मी. बाबा मला म्हैस मारेल ना ती. मारत नाही रे ती म्हैस. जवळ जाऊ नको फक्त तिच्या. जा आण. बरं ठीक आहे आणतो मग. व्हा तुम्ही पुढे करून टाका तिचं काम तमाम. ते बोलायला करा म्हशीच्या. चाल ना मला पडत असेल माझ्या बजेट मध्ये लागलं असेल मी घेऊन टाकतो म्हैस ती. चांगली म्हैस आहे ती. मस्त रे बा. अरे काय घेऊ नको म्हैस ती. खाऊन रे काय झालं रे? अरे तुला सांगतो मी ही गोष्ट कोणाला सांगू नको. मार्की म्हैस आहे ती. मला बंड्यानं सांगितलं. काय गोष्ट करू राहिला? मग काय तर त्या काशीनाथले मारलं का त्या मशीन. हा बा तू पाय बरोबर त्या डोके गिकेल पाहिजे बरोबर लागेल त्या डोक्याले. मार्की म्हैस आहे ती म्हणून ती विकू राहिला ते. बापरे असं आहे का ते? मग काय तर मला माहित पडलं. मी पहिले घेत होतो बरं. आता ते आपला विचार बदलला. आता तू नको घेऊ आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको. नाही मी ना सांगत कोणाले. काय का माय चांगला सुनाला होती आपल्याला. कमीत कमी सांग ना बाबा मार्की म्हैस आहे असं तसं. म्हणजे तिला मारलं म्हणून म्हैस शिकू राहिले ते. एरी काय आता बोला चालू त्याच्या कुठपर्यंत गेली बोली. आयचं काय रे नारायणला मागितली 97 मध्ये. मी म्हटलं बा तू दिसला नाही म्हणून मी तुझ्या इकडे आलो. म्हणजे ती मार्की म्हैस आहे रे. 97 वर गेली कधी बोली. अरे बापरे जातो टेकाला कवर आता. पण मार्की म्हैस आहे ती. एरी काय तर ना काय आता मी ना सांगत कोणाला टेन्शन घेऊ. चाल मग आता तिथं पाहून आपण काय कुठपर्यंत त्याची बोली. चाल. बरं ठीक आहे. दुकान गिकान लावून घेतो मी. चाल मग तिथं पाहू आपण काय मिळेल ते.